ठरलं तर मगच्या आजच्या महासंगमच्या लास्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मधुभाऊंना शंका आलेली असते की सायलीच खरी तन्वी आहे. ते आश्रमात सगळ्या मुलांचे लाल गाठोडं शोधतात, पण त्याच्यामध्ये त्यांना सायली आणि प्रियाचं गाठोडं सापडत नाही. पण ते विचार करतात की ह्या दोघींचं गाठोडं कुठे गेलं, आता कुठे सापडेल मला सायलीचं गाठोडं, कदाचित सुभेदारांच्या घरी असेल असा विचार करून ते लगेच सुभेदारांच्या घरी यायला निघतात. सुभेदारांच्या घरी आल्यानंतर कोणाशी काहीही न बोलता ते डायरेक्ट प्रियाच्या रूममध्ये जातात. तिथे सगळीकडे शोधाशोध करू लागतात, पण त्यांना ते गाठोडं प्रियाच्या रूममध्ये कुठे सापडत नाही. आपल्याला माहिती आहे प्रियानं ते गाठोडं तिच्या एका कपाटात लपवून त्याची चावी कुठेतरी लपवून ठेवलेली असते, त्यामुळे ते गाठोडं मधुभाऊंना सापडत नाही. ते म्हणतात आता मला कुठे सापडेल छोट्या तन्वीचा फोटो. ते पूर्णाजीच्या रूममध्ये येतात. पूर्णाजींच्या रूममध्ये आल्या त्यांना समोरच टेबलावर प्रतिमा आत्या आणि छोट्या तन्वीचा फोटो दिसतो. तो फोटो हातात घेऊन मधुभाऊ स्वतःशीच बोलू लागतात, ही तर माझी छोटी साऊ आहे, म्हणजे साऊच माझी खरी तन्वी आहे, म्हणजे वकील साहेब आणि प्रतिमाताई हेच माझे साऊचे खरे आईवडील आहेत, म्हणजे माझी साऊ अनाथ नाहीये, असं म्हणून मधुभाऊंना खूप मोठा आनंद होतो.